रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा. मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. एक आई आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते, त्यांची काळजी घेते, त्यांच्यासाठी जीव द्यायलाही तयार असते. अशी अनेक उदाहरणं आपण आजवर पाहिली असतील. पण तेलंगणातील एका आईने जे केलं त्यानं सारंच हदरलं आहे. या आईने आपल्या प्रियकरासाठी पोटच्या 3 मुलांना विष देऊन संपवलं आहे. तेलंगणातील संगारेड्डी येथील अमीनपूरमध्ये एका महिलेने आपल्या 3 मुलांना विष देऊन संपवल्याचा आरोप आहे. रजिता नावाच्या 45 वर्षीय आईने प्रियकरासोबत नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. ही घटना काही दिवसांपूर्वीची आहे. मात्र या घटनेचा उलगडा आता झाला आहे. 12 वर्षांचा साई कृष्णा, 10 वर्षांचा मधुप्रिया आणि 8 वर्षांचा गौतम अशी मृत मुलांची नावं आहेत. स्थानिकांनी सुरुवातीला या घटनेला कौटुंबिक वाद असल्याचं सांगितलं होतं. मात्र पोलीस तपासात या प्रकरणी धक्कादायक उलगडा करण्यात यश आलं आहे. या प्रकरणाबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेट टुगेदर दरम्यान रजिताची तिच्या शाळेतील मित्रासोबत पुन्हा भेट झाली. या भेटीनंतर या दोघांचे प्रेम प्रकरण सुरू झाले. आता रजिताला आपल्या नव्या प्रियकरासोबत आयुष्य जगायचं होतं, म्हणून तिने एक भयंकर योजना आखली. प्रियकरासोबत राहण्यासाठी तिने आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप आहे. 27 मार्च रोजी रजिताने जेवणात वाढलेल्या दह्यात विष मिसळलं होतं. मात्र तिचा पती चेन्नय्या काहीही न खाता उपाशीच ड्युटीवर निघून गेला. पण 3ही मुलांनी ते विषारी दही खाल्ले. दुसऱ्या दिवशी सकाळी चेन्नय्या जेव्हा घरी परतला तेव्हा त्याला 3ही मुले बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तर पत्नी रजिता ही पोटदुखीची तक्रार करत होती. आता जेव्हा पोलिसांनी याचा कसून तपास केला तेव्हा पोलिसांना रजिताची योजना आणि या घृणास्पद कृत्यामागील तिचा हेतू समजला. हा प्लॅन ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.